नवी मुंबई महानगरपालिका की नई प्रभाग रचना को लेकर नागरिकों द्वारा दर्ज की गई आपत्तियों और शिकायतों पर आज विष्णुदास भावे सभागृह में सुनवाई की गई। कुल 111 वार्ड की घोषणा के बाद नागरिकों और सामाजिक संस्थाओं ने 4 सितंबर तक अनेक आपत्तियां दर्ज कराई थी। इन्हीं पर आज चुनाव अधिकारी और मनपा के वरिष्ठ अधिकारियों ने एक एक करके सुनवाई की और सभी बिंदुओं को नोट किया। इस दौरान मनपा अधिकारी, चुनाव अधिकारी, विभिन्न सामाजिक संस्था के प्रतिनिधि और कई राजनीतिक पदाधिकारियों मौजूद रहे। सुनवाई के बाद पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक ने कहा कि यह प्रभाग रचना सही नहीं है, नागरिकों की आपत्तियों को गंभीरता से लिया जाना चाहिए। उन्होंने क्या कुछ कहा, सुन लीजिए। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं जी प्रारूप आराखडा रचनेची जे काही नकाशे जाहीर केले त्याच्यावरती हरकती आणि सूचनांचा आज दिवस होता। या ठिकाणी मी आणि सागरजी नाईक यांनी विशेष संपूर्ण 111 प्रभागांच्या संदर्भातल्या हरकती आणि सूचना केल्या होत्या। त्या हरकती आणि सूचनांचं नियमाचं काटेकोरपणे शक्य त्या ठिकाणी पालन करून आवश्यक असलेल्या गोष्टींची जोडणी करून, लोकसंख्येची जोडणी करून मूळ वस्त्या तुटणार नाहीत, मोठे हायवे, रेल्वे, नाले क्रॉस होणार नाहीत, अशा पद्धतीचं सादरीकरण आम्ही केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आता जे हरकती सूचनांसाठी आलेले निवडणूक आयोगाचे रस्तोगी साहेब आणि माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका आणि त्यांच्यासमोर आम्ही सादर केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की केलेल्या एकंदरीत प्रभाग रचनेमध्ये असलेल्या त्रुटी, त्याच्यावर असलेल्या शंका, त्याच्यामध्ये असलेल्या सूचना या योग्य पद्धतीने मांडून नवी मुंबईच्या जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। च्या जे काही सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी किंवा शहरातले प्रतिष्ठित अभ्यासू नागरिक ज्यांना जे एक देशाचा नागरिक म्हणून जो अधिकार आहे हरकत आणि सूचना करण्याचा, बऱ्याच नागरिकांनी, सोसायटी, बऱ्याच नागरिकांनी आम्हाला स्वतःहून पत्र दिलेले आहेत की ही आमची हरकत तुम्ही मांडा, आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या हरकती मांडल्या। त्याच्यावरती हरकत घेताना त्याच्यावर सूचनाही दिलेल्या आहेत आणि मग एक प्रकारचं त्याला 2 प्रकारचं 3 प्रकारचे असे पर्याय आम्ही दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केलेले आहेत। आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की 14 गावं ही नक्कीच प्रशासनाची, निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, परंतु ज्या भागाला जोडण्यासाठी किंवा जाण्यासाठी अन्य महापालिकेतून जावं लागतं, याच्यासाठी आम्ही सांगितलेलं की ते जरूर नवी मुंबई महापालिकेत ठेवा, परंतु त्याचा एक वेगळा प्रभाग करा, जेणेकरून त्या ठिकाणचं वेगळी रचना, कारण त्याचा संबंधच नाही या शहराशी, तर त्यांचा एक वेगळा प्रभाग करा आणि त्याच्याकडे बोर्ड ऑफिस वेगळं ठेवा, त्यांच्यासाठी तरतूद वेगळी करा। आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणे नाही, पण आमचं आता म्हणणं आहे की आता जर ते आहेच महापालिकेमध्ये तर त्यांचा एक वेगळा प्रभाग करा आणि तिथल्या लोकांची व्यवस्थित विकास महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेने करावा। वहीं पूर्व मेयर सागर नाइक ने अनेक गलतियां निकालते हुए कहा कि लोगों की आवाज़ उठी है, अब उस पर निष्पक्ष निर्णय होना चाहिए। उन्होंने क्या कुछ कहा, सुन लीजिए। मी एक जागरूक नागरिक आहे नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जी लहान पोरांसारखी बनवलेली, लहान पोरांनी बनवल्यासारखी आहे, तिच्यावर निकषाप्रमाणे, नियमाप्रमाणे आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य होतं, जबाबदारी होती। त्यामुळे कुठल्या पक्षाला लक्षात न घेता निकष आणि नियम आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे गाईडलाईन्स, मार्गदर्शन तत्त्व दिले ते फॉलो होत नाही, त्या दृष्टीने मी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सगळे पर्याय सुचवलेले आहेत आणि निश्चितच मी त्यांना चॅलेंज देखील केलेलं आहे की माझ्या नकाशामध्ये, दिलेल्या नकाशामध्ये आपण बनवलेल्या नकाशापेक्षा कमी त्रुटी आहे, आपल्या नकाशापेक्षा जास्त त्रुटी दाखवा
सिद्ध करून दाखवा अशा प्रकारचं चॅलेंज मी त्यांना केलेलं आहे. आता लोकसंख्येचा निकष हे फॉलो करणं जरुरी आहे. किमान आणि कमाल लोकसंख्येची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्यांनी ती मर्यादा ओलांडायची आहे. त्यांनी 7 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी कमाल मर्यादा आणि 3 ठिकाणी किमान मर्यादा ही ओलांडली आहे. आणि मी त्यांना जे पर्याय बनवून दिलेले आहे त्यामध्ये 0 ठिकाणी लोकसंख्येची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. त्याचबरोबर तिथे आवश्यकता नसताना फक्त कोणाला फायदा होईल या दृष्टीने हायवे क्रॉस मेन रोड क्रॉस केल्याचे दिसून येते. सुरुवातीलाच का केलं अशी मला शंका येते. आवश्यकता नव्हती. जिथे आवश्यकता असेल तिकडे काही झालेलं असेल चेंज तर आम्ही देखील समजू की बाबा इथे आवश्यकता ती पडत होती. आता मी एक या प्रभाग रचनेमध्ये अतिशय म्हणजे एक फ्रेम लावून जो एक प्रभाग आपण भिंतीला लावला पाहिजे महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये की एक उदाहरण आहे की ज्यांनी बनवलं त्याची बौद्धिक क्षमता काय लेवलची आहे ते त्यामध्ये दिसून येतं. की प्रभाग क्रमांक 18 तुम्ही बघा त्यामध्ये जुईनगरचा भाग त्याला जोडलेला आहे 18ला. त्या जुईनगरचा फिजिकल रस्तारूपी संपर्कच त्या प्रभागाशी नाही, ॲक्सेसच नाही. ते असताना देखील लोकसंख्येची कमाल मर्यादा ओलांडली गेलेली. म्हणजे तो प्रभाग हा एखाद्याच्या बौद्धिक क्षमता ज्यांनी बनवण्याची ते दर्शवण्याचं उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 18. आणि ते निकष पाळून लोकसंख्येचा निकष पाळून ती त्रुटी हटवून मी प्रभागाचा पर्याय त्यांना सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडे बुद्धी असतील तर ते स्वीकारतील, बुद्धी नसतील कोणाला फायदा करून घ्यायचा आहे तर ते तशाच प्रकारे ठेवतील. रेल्वे किंवा ब्रिजेस ओलांडून जाऊ शकत नाही. तर वॉर्ड क्रमांक 19मध्ये जो तुर्भ्याचा पाट घेतलेला आहे तो अर्धा म्हणजे थोडाफार गावाचा पाट तोडून त्यांनी पलीकडे नेलेला आहे. तिथे मेन हायवे क्रॉस केलेला आहे, याची रेल्वेची पटरी क्रॉस केलेली आहे, ब्रिजेस क्रॉस करून त्यांनी पलीकडे नेलेलं आहे. अत्यंत चुकीचं असं केलेलं आहे. मुळात 67, 66, 72 आणि 57 ह्या 4 वॉर्डांची लोकसंख्या जी 38,000पर्यंत बसते. मग कोपरी गाव आणि जो सांडपाड्याला आमच्या तुर्भ्या गावाचा जो पाट नेला आहे हा अत्यंत चुकीची जी रचना केलेली आहे. 38,000चा क्रायटेरिया बसत असतानाही तुम्ही कोपरी गाव ॲड करताय आणि तुर्भ्याचा काही पाट तुम्ही सांडपाड्याला जोडताय. हा मुळात अत्यंत चुकीचं असं हे केलेलं आहे. काही आमच्या गावच्या रहिवाशांनी आक्षेपही घेतलेला की आमची तुम्ही बाजूचे नगरसेवक आमच्या वॉर्डला जोडता आणि मग ती कामं होत नाही अशी लोकांनी आक्षेपही घेतलेले होते. तसेच पोलीस स्टेशनची एरिया, हॉस्पिटल्स ह्या सगळ्या सुविधाही बऱ्याच लोकांनी त्याच्यावरही ऑब्जेक्शन घेतलेलं की पोलीस स्टेशन वेगळं पडतं. मग थोडे लोक काय पोलीस स्टेशनसाठी तिकडे जाणार का, किंवा हॉस्पिटलची व्यवस्था बाकी सगळे व्यवस्था आहेत त्या हे करण्यासाठी पलीकडच्या वॉर्डमध्ये कसे लोक जाणार. म्हणून अत्यंत चुकीची ही जी रचना झालेली वॉर्ड रचना मुळात ही खूप चुकीची झालेली आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.